मित्रांनो, बाहेर देशात आपल्या देशाचा व्यक्ती नोकरीला म्हटलं की आपला संपूर्ण समाज त्याकडे एक वेगळ्या भावनेने आणि दृष्टीने बघतो. त्याला भरपूर असलेला पगार, पैसा, गाडी, बंगला आणि त्याला सगळ्या सोयीसुविधा असेल असं आपल्या मनात असतं. म्हणजेच सांगायचं उदाहरण तर हा व्यक्ती खूप मोठा असेल असं आपल्याला वाटतंय. पण एका बहाद्दाराने थेट अमेरिकेची नोकरी सोडली, भारतात परतला आणि गाव खेड्यात ग्रामीण भागात उभारली कंपनी, थेट 8,000 कोटी कमावले. नेमका हा व्यक्ती कोण आणि कसे त्याने कमावले याबद्दलच आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं. तर व्हिडिओ खूप प्रेरणादायी होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मित्रांनो, बहुतेक लोकांना भरपूर पैसा कमावण्यासाठी परदेशात जायला आवडते. पण जर तुम्ही सक्षम असाल तर तुम्हाला कुठेही यश नक्कीच मिळते. हे काळ्या दगडावरचे पांढरे. जगातील बहुतेक लोक मोठ्या शहरात राहण्याचे आणि परदेशात उच्च पगाराची नोकरी मिळवण्याचे स्वप्न देखील पाहतात. एखाद्याला मोठ्या पॅकेजची नोकरी मिळाली तर तो स्वतःला खूप भाग्यवान देखील समजतो. पण असे फार कमी लोक आहेत जे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त पगाराची देखील नोकरी सोडण्यास मागे पुढे पाहत नाही. असंच या एका व्यक्तीने केलं, ज्याचं नाव की श्रीधर वेंबो यांनी असेच काहीसे केले. श्रीधर वेंबो अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून भारतात परतले आणि त्यांनी येथील एका छोट्या गावात आपली कंपनी सुरू केली. आज त्या कंपनीची किंमत 8,000 कोटीहून अधिक आहे. श्रीधर वेंबो यांनी इतके यश कसे मिळवले तेच आपल्याला आता जाणून घ्यायचे. श्रीधर वेंबो तामिळनाडूतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. प्राथमिक शिक्षण तामिळ भाषेत पूर्ण केले. 1989 मध्ये IIT मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले. त्यानंतर PhD करण्यासाठी ते अमेरिकेत गेले. येथे त्यांनी सॅन दिएगो स्थित क्वालकॉममध्ये नोकरी सुरू केली. सुमारे 2 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी नोकरीचा निरोप देखील घेतला आणि ते पुन्हा मायदेशी भारतात परतले. श्रीधर अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून भारतात आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. नातेवाईकांनी श्रीधरला खूप समजावले. कदाचित आपणही हे बघितलं असेल, जेव्हा आपला घरचा व्यक्ती नोकरी सोडतो तेव्हा संपूर्ण कुटुंबच काय, समाजसुद्धा त्याला संतापतो, त्याला वेगवेगळं समजावून सांगतो. तसं श्रीधरच्या बाबतीत सुद्धा झाले. पण श्रीधर यांनी कोणाचेच ऐकले नाही. भारतात राहूनच व्यवसाय करायचा हे श्रीधर वेंबो यांनी ठरवलंच होतं. 1996 मध्ये वेंबो यांनी त्यांच्या भावासोबत ॲडव्हनेट नावाची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म कंपनी सुरू केली. 2009 मध्ये या कंपनीचे नाव बदलून झोहो कॉर्पोरेशन करण्यात देखील आले. त्यांनी आपल्या कंपनीच्या कार्यालयासाठी कोणत्याही मेट्रो शहराऐवजी तामिळनाडूतील तेनकासी जिल्हा निवडला होता. तेथे त्यांनी आपल्या कंपनीचे कार्यालय देखील मोठ्या पद्धतीने उभारले. झोहोच्या कार्यालयाच्या बांधकामामुळे तेनकाशीलाही जिल्ह्याचा दर्जा मिळाला होता. श्रीधर यांनी जवळच्या मथनपराई गावात एक जुना कारखाना खरेदी करून त्याचे कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर केले. आज कंपनीचे सुमारे 500 कर्मचारी तेनकाशीमध्ये काम करतात. झोहोचा महसूल 2022 मध्ये $1 अब्ज म्हणजेच सुमारे 8,300 कोटी रुपयांच्या वर गेलेला होता. पद्मश्री पुरस्कारासाठी श्रीधर वेंबो यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म झोहोच्या CEOला असलेल्या वेंबो यांना ते आवडले नाही. ते म्हणाले की आयुष्यात अनेक बक्षिसे मिळाली आहेत. पद्मश्री सारखा पुरस्कार निस्वार्थपणे काम करणाऱ्या समाजसेवक इत्यादींनाच द्यायला हवा. तर करोना महामारीमुळे गावातील मुले शाळेत जाऊ शकली नाहीत तेव्हा श्रीधर यांनी स्वतः त्यांना शिकवायला सुरुवात देखील केली. सुरुवातीला तामिळनाडू तेनकासी येथील 8-10 मुले त्यांच्याकडे शिकत होती.
तर 1996 मध्ये सुरू झालेल्या झोमध्ये 2000 पर्यंत भारतात 115 आणि अमेरिकेत 7 इंजिनियर काम करत होते। तेव्हा झोचा व्यवसाय $10 मिलियन पर्यंत देखील पोहोचला होता। श्रीधर कंपनी झोचे 6 कोटीहून अधिक युजर्स आहेत आणि त्यांच्या ग्राहकांच्या यादीत लिव्हिज, ॲमेझॉन, फिलिप्स, ओला, शाओमी आणि झोमॅटो यांसारखे मोठमोठे नामांकित नावेसुद्धा सहभागी आहेत। झो यांनी कार्यालय बांधल्यामुळे तेनकाशीला जिल्ह्याचा दर्जा मिळाला आहे। परिसरात शेतीच्या विकासाचा देखील मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळाली। स्थानिक शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती देखील निर्माण केली जात आहे। तर पंचकृषीमधील पंचायतीमध्ये गांडूळ खत निर्मितीही सुरू झालेली आहे। अशा प्रकारे या महान व्यक्तीने, ज्याने की अमेरिकेतील नोकरी सोडून थेट भारतात पुन्हा नव्याने उद्योग निर्माण करायचं ठरवलं आणि ते करून दाखवलं। या व्यावसायिकाला म्हणजे श्रीधर यांना हे पडलेलं स्वप्न त्यांनी आज 8,000 कोटींच्या वरती नेऊन घातलं। खरं तर लोक आहे त्यावरती समाधान मानतात, नोकरी मिळाली की सर्व काय, परंतु या श्रीधर वेंबू यांचा दृष्टिकोन खरंच घ्यावं तेवढं त्यांच्याकडून शिकवणीसाठी कमीच। काहीतरी करवायचं, आपल्याबरोबर इतरांनाही रोजगार मिळायचा, देशाचं नाव वाढवायचं। परदेशात राहून गुलामीत नोकरी करण्यापेक्षा देशात राहून स्वतःचा व्यवसाय करून देशातील स्थानिक ग्रामीण लोकांनासुद्धा यातून त्यांचं जीवन सुखी बनवण्याचा निर्धार या श्रीधर वेंबू यांनी स्वीकारला आणि तो साक्षात करून दाखवला। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं मत काय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण असेच आपले व्हिडिओ तुम्हाला यानंतरही येत राहील। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।